नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. आयसर ॲडमिशन 2026 या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट्स मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून भारत सरकारच्या या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्या माध्यमातून विविध कोर्सेसला प्रवेश मिळत असतात. तर भारत सरकारच्या या आयसर या संस्थेची सध्या बेहरामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती या ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थेसाठी प्रवेशासाठीची ह्या महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून आपण 12वी नंतर ही परीक्षा असते आणि या परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. या माध्यमातून 5 वर्षाचा BSMS कोर्स उपलब्ध असतो आयसरमध्ये. 5 वर्षाचा BSMS कॉम्प्युटेशनल अँड डाटा सायन्सचा कोर्स आहे आयसर कोलकात्याला. 5 वर्षाचा BSMS इन जिओलॉजी आयसर मोहालीला कोर्स आहे. 5 वर्षाचा BSMS इन एन्व्हायरमेंटल सायन्स आयसर मोहालीला हा कोर्स उपलब्ध आहे. 4 वर्षाचा BS इन इकॉनॉमिक्स सायन्स ॲट भोपाळ आयसरला उपलब्ध आहे. 4 years BS इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेस ॲट आयसर तिरुपती. 4 वर्षाचा इंजिनिअरिंग सायन्सचा कोर्स आहे भोपाळला. 4 वर्षाचा डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कोर्स आहे भोपाळला. तर यासाठी आपल्याला प्रवेश जर मिळवायचा असेल तर आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट 2026 7 जून 2026 रोजी होणार आहे, सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान. तर यासाठी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर महत्त्वपूर्ण डेट्स पण मी आपल्याला सोबत शेअर करणार आहे. तर महत्त्वपूर्ण डेट्स असे आहेत की ॲप्लिकेशन पोर्टल 5 मार्च 2026ला ओपन होईल. ॲप्लिकेशन पोर्टल क्लोज 13 एप्रिल 2026ला क्लोज होईल. करेक्शन्स इन ॲप्लिकेशन फॉर्म्स 13 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत करता येतील. हॉल तिकीट 24 मे 2026ला रिलीज होतील आणि आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट ही 7 जून 2026ला सकाळी 9 ते 12च्या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट आहे. या संदर्भात आयसरला प्रवेश मिळाल्यानंतर फीसाठीच्या संदर्भात पण मी आपल्याला सांगणार आहे फी डिटेल्समध्ये. जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ॲप्लिकेशनसाठी EWS जनरल, OBC आणि OBC नॉन क्रिमिनलसाठी 2,000 रुपये फी असेल. 1,000 रुपये ही दिव्यांग आणि SC/ST कॅटेगरी आणि काश्मीरी मायग्रंट्स, काश्मीरी पंडिट्स, काश्मीरी हिंदू फॅमिलीसाठी आहे. 12,000 रुपये ॲप्लाइंग अंडर फॉरेन नॅशनल कॅटेगरीसाठी आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी 12,000 रुपये फी आहे. हे नॉन रिफंडेबल असेल. सीट ॲक्सेप्टन्स फी ज्यावेळेस आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळेस आपल्याला 35,000 रुपये फी भरावी लागेल, ज्याच्यात 25,000 प्लस 10,000 नॉन रिफंडेबल आहे. आणि जनरल EWSसाठी ही 35,000 रुपये आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी 17,500 रुपये आहे, ज्याच्यात 5,000 रुपये नॉन रिफंडेबल आहे. आणि नंतर सविस्तर बाकीच्या गोष्टी आपल्याला पुढील काळात कळतील. तर ज्यांना या आयसरसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये, संशोधन संस्थेमध्ये BSMS असेल किंवा इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतील, अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशा या संस्था आहेत आणि त्यांच्या शाखा आहेत. तर प्रवेश घ्यायचा असेल तर या विद्यार्थ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे आणि ॲप्लिकेशन करणं पण गरजेचं आहे. खूप महत्त्वपूर्ण संस्था आहेत. त्यामुळे आयसरसारख्या संस्थेमध्ये जर प्रवेश मिळाला तर निश्चितच आपल्याला विविध संधी उपलब्ध होतात. तर जे विद्यार्थी 12वीला असतील किंवा त्यांचे पालक असतील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. अधिक माहितीसाठी मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुनश्च नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद.